गायज आम्ही चाललो शेतात आणि हे बघा माडग्याळ मेंढ्या. मडग्याळ हा मेंढीचं नाव आहे तसं. हम्म तुला कसं माहित? ठीक आहे. किती छान वाटतात बघा. ह्यांना रंग लावलाय का काय ओळखायसाठी लावलाय का बेंदूर कशासाठी लावलाय? बेंदूर. हा बेंदूर मुळे सजवलंय त्यांना. किती छान केले बघा. तर चला काय आता शेतात जाऊन येऊया. लय दिवस झालं गेलं नाही, 8 दिवस झालं. तर म्हणलं आज जाऊन शेतात पालक थोडी घेऊन येऊया आणि फिरून येऊया. आणि आपल्या मांडवाला काय एखादं फळ लागलंय का बघूया दोडका. गाईज गुड इव्हनिंग. तर बघा आता आलो आम्ही आपलं फार्म हाऊसवर. मम्मीचं चालू आहे पालक हार्वेस्टिंग करायचं. इकडे बघा काल परवा पप्पा आले होते तर इथलं सगळं तण काढलं बघा. बसून बघू शकता तुम्ही. पूर्ण तण होतं इथं, पूर्ण पट्टा पूर्ण काढल्यात. हादग्याची ही झाडं ओळी नाहीत ना त्याच्या परत काढलेले आहेत पूर्ण. आणि ह्या साईडला बघा आता मी आलो आहे आपलं वेलांना दोडकं वगैरे लागल्यात का बघायला. आणि चला आता तुम्हाला पण दाखवतो आलेल्यात काय दोडकं. लास्ट टाइम आम्ही बघून गेलतो एक इथं होता. हे बघा हे तुम्हाला सांगितलं होतं हे पॉलिनेशन झालं नाही, पिवळं पडून कुजून वाळून जाणार, त्यापेक्षा हे तोडून टाकूया. अजून इथे एक आहे बघा तसंच हे. आता अजून तर काही दिसत नाही मोठा दोडका, छोटे छोटे दिसायला लागल्यात. हे बघा हे छोटं आहे, हे छोटं आहे. आता वरती बघतो थांबा एक आहे का दोडका. ह्या साईडला एक होतं हे पण बघा वाळून गेलेलं आहे. हे बघा हे वाळलेलं आहे, पॉलिनेशन झालेलं नाही व्यवस्थित. आणि ह्या साईडला कुठं काय इकडं पण नाही दिसणं अजून. पाऊस सुरू आहे बारीक बारीक म्हणून मी छत्री घेऊन तुम्हाला बोलायला लागलोय. मम्मीचं तिकडं चालू आहे हार्वेस्टिंग. नाही मम्मी दोडका दिसत नाही. आता इथं भरलं एवढं, ह्यातनं डोळ्याला तर काही दिसत नाही, पण बारीक लपलेले असतात, काय कळून येत नाही. नाही अजून आले ना तुम्ही. बारीक दिसायला लागल्यात पण मोठे काय नाही दिसून अजून. हे बघा ह्या साईडला पण वेल असा खाली आलाय तर हे दोडके आहेत बघा बारीक बारीक. हे बघा हे बघा त्या साईडला बघा हादग्याची झाडं आहेत. तुतीच्या कांड्या पण लावल्या होत्या त्या पण आलेल्या आहेत फुटून थोड्याफार. आणि बाकी शेवरी चांगली आल्या बघा. इकडं एक मोठी शेवरी झालेली आहे आणि शेंगाची पण ग्रोथ चांगली आलेली आहे गाईज. फक्त आता त्याला बेड करायचा म्हणजे चांगलं उत्पादन मिळेल. थोडंफार मिळालं तरी काय हरकत नाही. आणि गाईज इकडं बाजरी पेरली होती आम्ही, थोडं बी शिल्लक होते म्हणून, म्हणजे आपल्या घरचीच बाजरी होती. ते पण बघा कशी आल्या पट्टा चांगला उगवून. पण आता मोठे होतात का नाहीत बघूया. आता थोडे वर दिसायला लागले ह्या साईडला. ऊन जिथं लागेल त्या साईडला ऊन थोडं कमी आहे त्यामुळं वर काय आली नाही अजून. आणि हे बघा शेंगाची रोपं कशी झाल्यात सांगा वाढ. मक्का लावला होता मम्मी पप्पांनी. हे बघा मक्याची रोपं पण आलेली आहेत थोडी थोडी. तर कुत्री बसल्यामुळं जरा रोपं पडलेत बघा. लावून घेतो, उभा करून घेतो. आले आले नाही नाही. कसं आहे काय शेतात आले आणि एक फेरफटका मारलं नाही असं होणारच नाही. त्यामुळे पहिला जाऊन फेरफटका मारून आलो शेतात. कुठं कुठं काय काय कंडिशन आहे, पिकांची काय काय वाढ वगैरे कशी आहे, कुठली पिकं आली कुठली गेली ते बघायला लागते. रोगराई काय आहे का बघायला लागते. आणि पाणी वगैरे बरोबर मिळते का हे बघायला लागते. आता पावसाळ्यात काय टेन्शन नाही पाण्याचं, पण तरी कुठं कुठं वाळलं राहते. म्हणजे अशी मोठी झाडं असतात त्याच्या बाजूला खाली जी पिकं असतात तिथं पाणी मिळत नाही पावसामुळं, मोठ्या झाडांमुळं. त्यामुळं बघायला लागते हळूहळू कुठं कुठं काय काय. आणि मम्मीचं तिकडं चालू आहे हार्वेस्टिंग. आणि आत्ता मी जस्ट
नजर मिळाली मला. ह्या झाडांची कोणाकरपाशी आपल्या झाडांची पानं पिवळी पिवळी पडायला लागल्यात. नवीन पालवी येत असेल मे बी. खाली पण पडल्यात बघा थोडी. आता हे मक्का पहिला लावून घेतो आणि मग तुम्हाला बोलतो. इकडं मक्का मी उभा करून आलो. मम्मीच काय इकडं होत नाही. झालं का नाही मम्मी? हे बघा ही वेला अशी येतात तण काढून टाकायला लागते. होतंय का नाही तुझं सांग. इकडं आली की होत नाही. हे बघा पालक कसे निवडून निवडून इथं टाकू नको ग बाई. गवत आहे. पालक त्यांनी ठेवलीच चालते. ती उगून आलीच चालते. पण जंगली टाकायचं. गाईस कोथमीर चल की. गाईस कोथमीर बघा किती छान आलेली लावलेली पप्पांनी. ह्या साईडला पण लावले पण ही अजून आलेली नाही एवढी. पण इकडं चांगली आल्या बघा. असते गाईज आमच्या मम्मीचं बघा. कुठलंही काम घेतलं की मग त्याला एक अजून काम ॲड करत जाते ती आणि लवकर आवरतच नाही. मला म्हटली चल पटकन जाऊन पालक तेवढी घेऊन ये आपण. लय दिवस झाला आणली नाही. आणि इकडं अजून तिची चालू आहे हार्वेस्टिंगच बघा. पानं निवडून निवडून घ्यायला लागल्या आणि गवत पण काढत बसल्या. आता मी जाऊन तिकडं मक्का तुम्हाला बघितला तुम्ही मक्का पडला होता ते लावून आलो. आणि ह्या साईडला बाजरी बघा कशी आल्या. बारीक बारीक मध्येच बुट्टे यायला लागल्यात बघा. हे बघा खालच्या खालीच यायला लागल्यात. आणि हे मक्का आहे बघा. मक्क्याला पण कंच आल्यात. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे कंच बघा. हे आता स्वीट कॉर्न आहे का आपला देशी मक्का आहे ती बघूया. कारण की दोन्ही प्रकारचं आम्ही लावलो होतो महाग. त्यातले एखाद दुसरं इकडे बी पुढा पडून आलेले आहेत. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. हे बघा हे मक्का कंच लागायला लागल्यात आता इथं. आता हे तुम्हाला समजत असेल तर सांगा कमेंटमध्ये. हे स्वीट कॉर्न आहे का देशी आहे. एवढीच हाईट आहे अजून 4 फूट. आणि त्या साईडला पण आलेलं आहे थोडा मक्का पुढं. हे मध्येच हत्ती घास आहे का बाजरी आहे काय माहित. बाजरी गाईज. पावसाचा पण तुम्हाला सांगतो. आलो तेव्हा बरोबर आम्ही पोचायला आणि पाऊस सुरू झाला बारीक चिरचिर. आणि आलो आता पाऊस बंद. कसं असते बघा पावसाचं. मी म्हटलं आता चांगली एक राप होईल आपल्या पिकाला चांगलं पाणी मिळेल. तर बारीक 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 आलं. 4 थेंब पडलं आणि परत बंद झालं. इकडं आपलं शेडच्या पाठीमागं आपलं हे गवतीच्या हवा आहे. कटिंग केलेलं आहे आता फुटून नवीन यायला लागला आहे बघा. आणि हळद बघा. ही हळद आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही टाकली होती ना ती हळद थोडी अजून आत आहे. तेच उगवून येते परत. म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला हळद कच्ची हळद मिळते. लोणचं वगैरे मम्मी करते ना तर त्याच्यामध्ये वापरायला मिळून जाते. आणि हे बघा हे कोणती कामिनीचं झाड आहे. फुलांचं सुगंध एकदम भारी असते. आणि हे आहे आपलं पिंक कलरची मिनी जास्वंदी असते ना ती आहे. ही मोठी जशी आहे ही देशी आहे पण ती पिंक आहे. आणि ही पण देशीच आहे मोठी झालेली. आणि ह्या साईडला मोगरा आहे. मोगऱ्याला जरा बघा कीड कशी लागलेली काय झाले काय बघायला पाहिजे आता जरा. ह्याला गुलाब आहे. गुलाबाची फुलं मध्ये तुम्ही बघितला किती निघाली. ह्या साईडला बघा पालक आपोआप आलेले आहे गाईस बांधाला. आणि इकडं बघा गाईस शेजारी आमच्या ऊस लावणार होते पण शेंगा लावल्यात. किती भारी आल्यात बघा शेंगा उगवून. आणि असं बरोबर बेडवर लावलेत त्यांनी टोकन केलेले. हातानं टोकन केलेले त्यामुळे किती भारी आले. इकडं ह्या पट्ट्यात त्यांनी काय लावणार काय माहीत नाही. इकडं मोकळं सोडले तेवढंच. इथून पुढं लावलेत असं बघू शकता तुम्ही. किती भारी आलेले आहेत शेंगा एकसारखे आलेले आहेत. आपलं कसं जरा नियोजन चुकलं.
जरासं कमी कमी आल्यात, कारण की जरा त्या सुरुवातीला त्या दिवशी बरोबर पाऊस होता, त्यामुळे पेरणी व्यवस्थित झाली नाही. ते पेरणीच्या खाली जिथून बी पडत असे ना तिथंच माती चोकप होत होती, त्यामुळं आल्या तसं बऱ्यापैकी आल्याच पहिल्या प्रयत्नात. आणि आता जरासं मोठी झालेत, पण आता मला समजत नाही की ह्याला कसं करायचं. तुम्ही सांगा जरा कमेंटमध्ये, ह्याला बेड करावा का असंच राहू दे. त्यांनी कसं ऊसाच्या बेडमध्ये लावलेले आहेत, पण आम्ही कसं डायरेक्ट पेरणी केलेली आहे रोटर मारून. त्यामुळे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की कसं ह्याला काय करावं. आता इथं पुढं खतं काय द्यायचे आहेत का ह्याला, आणि फवारणी वगैरे करावी लागेल का, आणि बेड करावं लागेल का महत्त्वाचं. कारण की मला असं वाटायला लागलं की ह्याला बेड करावं, कारण की हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे ज्या मुळा असतात ना, ह्या बारीक बारीक मुळा ह्यालाच शेंगा लागतात खाली जाऊन. त्यामुळं ह्याला बेड केला किंवा इथं माती टाकली अशी तर शेंगाचं उत्पादन जास्त होईल. हे खाली असं दबलं पाहिजे, हे की नाही. हे आता वर वर चालले, हे दबलं पाहिजे. एकतर ह्याला असं हातानं असं दाबलं पाहिजे, नाहीतर माती टाकली पाहिजे असं. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये आता ह्याला बेड करावं का कसं. गाईज, गोट फार्मचं अपडेट द्यायचं म्हटलं की गोट फार्मचं काम तर कंप्लीट झाले, तुम्ही बघितलात मागच्या ब्लॉगमध्ये. पण अजून शेळ्या वगैरे काय आणल्या नाहीत. तुमची कमेंट आली होती की सगळं ठीक आहे पण शेळ्या कुठे आहेत. शेळ्या आणल्या नाहीत आम्ही का की अजून जरा पावसाचं जरा अंदाज वगैरे बघायचं चालू होतं, आणि चारा नियोजन महत्त्वाचं होतं आमचं. आता चारा बऱ्यापैकी शेळीला म्हणजे एक 4-5 शेळ्या जरी आणल्या तरी चारा त्यांना पुरेसा आपल्याकडं आहे सध्या तरी. पण त्यावेळेस नव्हता म्हणून आम्ही थांबलो होतो. आता बाजरी आहे, हत्ती घास आहे, शेवरी आहे, पण ह्यांना शेळ्यांना चारा भरपूर लागतो. हे 1-2 महिन्यात चारा संपून जाईल, त्यामुळं अजून आम्ही शेळ्या आणलेल्या नाहीत. आता बघूया हे पावसाचं कसं कसं होते बघून, पावसाळ्याचा सीझन जाऊ द्यायचा का श्रावण महिन्यात आणायच्या, तो अजून आमचा विचार चालू आहे. कसं कसं होतं ते तुम्हाला पुढं बघायलाच मिळेल. आणि मम्मी म्हणत होती की श्रावण महिन्यात घेऊन येऊया आपण. श्रावण महिना हा चांगला असतो, त्यामुळं शुभ कार्य करायचं असेल. हां, आणि आता शेळ्यांना गवत पण बऱ्यापैकी आहे, पहिला काहीच नव्हतं. आता आम्ही अजून शेवरी वगैरे लावल्या, ती पण भरपूर येईल. मक्का आहे, बाजरी आहे, ती पण येईल. पण तरी पण शेळ्यांना अजून सुका चारा वगैरे, भुस्सा वगैरे आणायला पाहिजे, कमी पडलं नाही पाहिजे. कारण की परत जे खुराक वगैरे असते ते पण, त्याची पण किती प्रमाणात खुराक वगैरे करायचा, कसं कसं काय काय मिक्सचर करायचं ते पण नियोजन जरा केलं पाहिजे. त्यामुळं अजून आम्ही शेळ्या आणलेल्या नाहीत गाईज. आणि शेळ्या जसं आणू आम्ही तसं तुम्हाला सांगूच की आता आम्ही शेळ्या आणणार आहे वगैरे कसं कसं. आणि अजून किती शेळ्या आणायच्या आहेत त्या पण आम्ही डिसाईड केलं नाही, कारण की पहिला आम्ही म्हणतो की सुरुवातीला थोड्या कमी जाऊया आणि थोडा अंदाज आपला. अरे बापरे, मोर आहे, तुम्हाला दाखवतो काहीच. बघा गाईज, ह्या इथं बोटापाशी दिसत असेल तुम्हाला, बोट आहे, मोर आहे बघा, त्या तिथं हे बघा बसलाय बघा, बारीकमध्ये दिसत असेल तुम्हाला. मला जवळ जावं लागेल तर दिसेल तो, केवढा मोठा मोर आहे बघा गाईज. हे बघा इथं तुम्हाला झूम होते का बघू, दाखवतो मग. हे बघा दिसला का तुम्हाला मोर, हे ह्या साईडला बघा माझ्या बोटापाशी बरोबर. लांब आहे खूप, त्यामुळं ब्लर दिसत असेल, पण मला डोळ्यानं क्लिअर दिसायला लागलाय मोर. इकडं पण आता काहीतरी बाजरी लावल्यात वाटतं गाईस, समोर पण बाजरी काहीतरी लावल्यात वाटतं. बघूया आता आल्यावर समजेल काय लावले, बाजरी आहे का सोयाबीन आहे. सोयाबीन तर नाही आहे, कारण की लास्ट टाइम सोयाबीन केले होते, पण पाऊस एवढा होता की पाणी साठलं होतं आणि सोयाबीन सगळी वाया गेली. आता बघूया पुढं समजेल. मोर गेला बघा काहीच पळून मला बघून. सर गाईज, असं चालू आहे आमचं नियोजन, आणि लवकरच शेळ्या पण डिसाईड करू कधी आणायचं काय करायचं, आणि ते पण तुम्हाला आता समजेलच. फक्त एक डाऊट आहे की शेळ्यांना चारा पुरेल का. एवढं क्षेत्र आहे आमचं जे दिसते तेवढं, आणि एवढ्यात जो चारा होईल तेवढं आपल्या ज्या काही शेळ्या आम्ही आणू तेवढ्या शेळ्यांना एवढा पुरेसा चारा आहे का अजून चारा लावावं लागेल. हा शेंगाचा पट्टा जरी निघाला ना तर इथं पण आपण चारा लावू शकतो समोरच्या पट्ट्यात. बघूया आता कसं कसं होते.
आणि गाईज हे केवड्याचं झाड आहे. हे केवड्याचं झाड मी एक व्हिडिओ बघितला की हे खूप मोठं होते झाड. जवळजवळ हे केबल गेले बघा, तेवढं मोठं होतं आणि त्याला फुलं लागतात. आता ते दिले शेजाऱ्यांनी, बघूया आता ते कसं कसं होते. मम्मीचं काय होत नाही असं वाटायला लागली. हे बघा, ह्या साईडला पण शेवरी लावलेली आहे आम्ही. एवढं शेडच्या कडेला जागा होती पामची झाडं, आणि इकडं मक्का लावला आहे मी. आता ते उभा करून घेतला मक्का, थोडा पडला होता. आणि शेवरी इकडे यायला लागले हळूहळू. अय्यो चल की ग. गाईज मला आत्ता गावाकडची आठवण आली. लिटरली आमच्या गावाकडं असं म्हणतात सगळेजण, आईला अय्यो ये की लवकर जाऊया. तर हिची कामं होत नाही, त्यामुळे मला तसं शब्द निघलं. हां, त्यावेळेला आम्हाला असं म्हणजे लय मस्त एन्जॉय करायला मिळालं गावाकडचं वातावरण. म्हणून आम्ही काय केलं, पहिल्या सुरुवातीला शेतच घेतलं. थोडा सासू दे पण शेत पाहिजे होतं आपल्या हक्काचं. आपलं कष्ट करायला लागलं चालतंय, पण शेत पाहिजे. खाऊ नको, घर बांधून नुसतं घरात खुर्चीवर बसायचं आणि BP शुगर हे लावून घ्यायचं जीवाला आणि वरनं. त्यापेक्षा आपलं कामात राहायचं. हे बघा गाईज, शेडचं काम चालू होतं ना, तुम्हाला दाखवायचं झालं नव्हतं. इथं आम्ही डाम लावला होता, आपला लाकडी डाम, आणि हे वायर बांधली होती. पण ती काय व्हायला लागलं, डाम पडायला लागला, सारखं वायर खाली लागली. त्यामुळे शेडलाच तिथं बघा वर हुक करून घेतलं आणि इकडं पण हुक करून घेतलं. आता ही वायर टाईट करून जराशी इकड साईडला वड बांधून घ्यायची, म्हणजे हा डाम पण चांगला राहतोय आणि वायर पण आपली वरच्यावर राहते. आणि गाडी वगैरे मोठी आली, ट्रक वगैरे, तरी निवांत खालनं जाऊ शकते. हे बघा इथं अशी वड करून घेतली, म्हणजे पाईप वेल्डिंग करून त्याच्यामध्ये काठी घालून वर फिक्स करून घेतली, जेणेकरून हे बघा मध्ये काठी का गाठलं सांगतो तुम्हाला. करंट जरी हे झालं, वायर घासून हे झालं, लिकेज झालं समजा सप्लाय, तर ते करंट उतरणार नाही आपल्या शेडमध्ये. आणि तिकडं हे बघा शेडमध्ये आपलं कसं सगळं लोखंडाचं काम आहे, त्यामुळं करंटचा जरासा धोका आहे. त्यामुळं हे लाकडी लावले मिस्त्रींनी, आणि आता काही टेन्शन नाही. आणि तिकडं जरासं मला आता वड देऊन बांधून घेतलं ना, मग काय टेन्शन नाही. आणि काय तुम्हाला सांगतो, ही पामची झाडं आम्ही काढून टाकणार होतो. इकडची साईडची सगळी काढून तिथं ग्रो बॅगमध्ये लावलं, तुम्हाला बघितलंच तुम्ही. आणि ह्या साईडची पण काढणार होतो. आता इथले एक झाड काढले ऑलरेडी, पण हे झाडं पण काढून टाकणार होतो, म्हणजे काढून दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये लावणार होतो, टाकणार नव्हतो. माझे शब्द तसे आहेत. पण हे म्हटलं की इथंच राहू दे, जरा शेडला आपल्या शोभा येईल, त्यासाठी आम्ही हे ठेवलं तेवढे झाडं. आता 1 2 हे 2 मेन गेटला, आणि तिथून पूर्ण असं कंटिन्यू ओळीनं 1 3 आणि 3 6 7 झाडं आहेत पामची इथं. हे शोसाठी ठेवलेले आहेत फक्त, पुढं दिसायला चांगलं दिसेल, गेटअप येईल म्हणून. बाकी ह्या साईडची लाईन पूर्ण होती. आम्ही बघितलं, तुम्ही सुरुवातीचे ब्लॉग बघितला असेल की एवढी एवढी छोटी छोटी रोपं आणून आम्ही लावली होती. पूर्ण इथून ते इथंपर्यंत लावले होते. आणि ह्या साईडला इथून ते त्या कट्ट्यापर्यंत लावले होते. लॉन करताना तिथली झाडं काढली, लॉन पसली 2-3. आणि हे बघा हे ग्रो बॅगमध्ये थोडी लावून ठेवल्या तिथं. आता पास कर क्या मैं हो ही न्यायचं आहेत का, काय करायचं? काढणार आहे बुडकं काढते जरा, जागाच नाही जरा चांगली न्यायची, म्हणजे द्यायला येतं ना हातच्या. तर काय जिजा असं असते, कुणाला द्यायचं म्हटलं तर चांगलं द्यायचं असं म्हणते. आता ही चांगलंच आहे आपल्या शेतातलं ऑलरेडी, पण हे बघा मग ते घरी गेल्यावर चिखलाचं कसं द्यायचं? हे आता हे पालक आपण बाजारात आणतो, जरा मोठी झाल्या, फक्त बाजारात आणतो आपण. हां, पण फ्रेश आहे एकदम, ऑर्गॅनिक आहे, फक्त माती काढायची. पण तरी मी माती देत नाही. अशी शेंडा काढायचा, असा पिशवीत भरायला लागल्या, बॉक्स तसंच भरलं. घरात गेल्यावर मला ताप होते, मग चिखलाचं मला ती वाटत नाही, मग मी धुवत बसते आणि धुवून मग सगळ्यांना थोडं थोडं कॅरीबॅग मध्ये घालून देते.
तर मग इथंच आता माती काढते. हे बघा माती इथंच काढून हा. खिडकी वगैरे पानं काढून स्वच्छ करूनच घेऊन चालले ते. इथंच पडते इथं आणि कुठं वाढायचं. आणि देताना दुसऱ्याला चांगलंच द्यायचं. खराब दिसलं आणि मग ते करणार का? त्यांना वाटणार बघा का आपण देऊन कसली दिले बघा. दिली तर चांगली द्यायची काय. एवढी पालक आणि आम्ही एक पण बी लावलं नाही त्या. हां मुगी लावली. हो मुगी गव्हात टाकलं होतं. हां गव्हात आली भाजी, गव्हातली भाजी खाल्ली. हां त्यानंतर उन्हाळा आला. उन्हाळ्यात जी बी पडलेला असते ना पिकून हां ती मग पावसाळ्यात या शेंगा. हा मग तेच म्हणायला लागले जुनी झाडं होती त्याचीच बी पडून हे आलेले आहेत बघा. आणि थोडे बी तिकडं टाकले होते मम्मीनं ते पाण्याने इकडं वाहून आले ते इकडं आलेत. त्या पट्ट्यात लावले होते ते पाण्याने इकडं वाहून आले तर इथं आले. आणि ज्यादा तर आम्ही असं आहे की हे जुने बी पडूनच आलेले आहे पाणी. ह्या साईडला पण भरपूर आल्या. तुम्हाला बघितला मग अशी रोपं दाखवली मी. ते असं बियाला आली हे बघा हे बिया यायला लागल्यात आता पालकला. हे मी काढून ठेवलं आता. बियाला आली की बी वाळून पडत जातात आणि तेच पालक येत राहते रोटेशनमध्ये.